Sum of first 55 terms in an AP is 3300. Find its 28th term. आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे, फर्स्ट 55 टर्म्सची सम दिलेली आहे, किती आहे 3300, आणि आपल्याला 28 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. फॉर अन AP आता इथे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काय करावा लागेल, कन्सिडर करावा लागेल. फॉर अन AP लेट A बी द फर्स्ट टर्म, A बी द फर्स्ट टर्म, A ही फर्स्ट टर्म आहे असं आपण सपोज करू. A बी द फर्स्ट टर्म अँड D बी द कॉमन डिफरन्स, अँड D बी द. आता आपल्याला काय दिलेलं आहे, किती टर्म्स आहेत, 55 टर्म्स आहेत, आणि त्यांची सम किती आहे 3300. म्हणजेच आपल्याला SN ची व्हॅल्यू दिलेली आहे. SN यांची व्हॅल्यू किती आहे 55, S55 व्हॅल्यू दिलेली आहे 3300. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, T28 काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे. आता प्रथम आपण फॉर्म्युला यूज करू SN चा. वी नो दॅट SN इज इक्वल्स टू N अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2A प्लस N-1 इंटू D. SN ची व्हॅल्यू किती आहे 3300 दिलेली आहे आपल्याला. 3300 इज इक्वल्स टू SN यांची व्हॅल्यू किती आहे 55, इथे काय 55 येईल. आता N ची व्हॅल्यू किती आहे 55, म्हणजे इथे काय 55 अपॉन 2, 2A प्लस N-1, N किती आहे 55 मायनस 1 इंटू D. D ची व्हॅल्यू पण आपल्याला माहीत नाही, D's लिहू आपण. is 3300 is equals to 55 upon 2 bracket 2A plus 55 minus 1 किती येईल 54 into D येईल. 3300 is equals to 55 upon 2. आता यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो. काय करू आपण, याच्यामधून 2 कॉमन काढू. इथे काय मल्टिप्लिकेशनचं साइन येईल 2. आपण 2 काय घेतलं, यातून बाहेर घेतलं. इथे काय राहील 2A मधून 2 घेतल्यानंतर A प्लस, आता इथे काय राहील 54 ला आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर 27 2 जार 54, म्हणजे 2 आपण याच्यातून कॉमन काढला तर इथे काय इथे किती येईल 27 D. आता हे 2 काय होईल कॅन्सल होईल, 2 1 जार 2 2 1 जार 2, म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा 3300 इज इक्वल्स टू 55 ब्रॅकेटमध्ये A प्लस 27 D. हे 55 आपण या बाजूला घेऊ, येथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजेच 3300 डिवाइड 55 इज इक्वल्स टू A प्लस 27 D. आता इथे भाग घालू आपण. 55 6 जार केलं तर किती येईल पहा 330 येईल. करून पाहू आपण. 55 इंटू 6 5 जार 30 0 कॅरी ओवर 3 6 5 जार 30 प्लस 3 33. 55 1 जार 55 55 6 जार 330 55 0 जार 0, म्हणजेच आपल्याला काय मिळालं A प्लस 27 D इज इक्वल्स टू 60 मिळालं. याला आपण देऊ इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला कोणती टर्म फाइंड करायची आहे, 28 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. T28 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग आपण काय करू, TN चा फॉर्म्युला यूज करू. वी नो TN इज इक्वल्स टू A प्लस N-1 D. आता TN यांची व्हॅल्यू किती आहे T28 नंबरची टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. T28 इज इक्वल्स टू A प्लस यांची व्हॅल्यू किती 28 मायनस 1 D. T28 इज इक्वल्स टू A प्लस 28 मायनस 1 27 D. आता इथे A प्लस 27 D ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे किती 60, म्हणजेच इथे A प्लस 27 D ची व्हॅल्यू किती घेणार आपण 60. देअरफॉर
T28 इज इक्वल्स टू 60. रिझन काय लिहू आपण येथे? फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1. आणि आपल्याला काय फाइंड करायचं होतं? T28 ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. आन्सर काय येईल म्हणजेच देअरफॉर 28th टर्म ऑफ एन गिवन AP इज 60. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.